पुन्हा एकदा सरळ सेवा द ऑफिसर YPM मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, डेली करंट अफेअर्सच्या माध्यमातून आपण अधिकाधिक सराव तर करून घेत आहोतच, मात्र येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या करंट अफेअर्सचा म्हणजे फक्त पोलीस भरतीसाठीच नाही तर इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणजे वर्ग 3 आणि वर्ग 4 करिता या सर्व 2025च्या घडामोडी नक्कीच उपयुक्त ठरतील, त्याच उद्देशाने आपण हे सेशन स्टार्ट केलेले आहे। तर आजच्या भागात पाहूया महत्त्वाच्या घडामोडी, थोडक्यात आढावा घेऊ याबद्दलचा। हे सर्व एकत्रितरित्या फक्त नोट करत चला, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करीत असताना ते सरळ तुमच्याकडे एक संच जो म्हणून आपण थोडक्यात या चालू घडामोडींचा तुमच्याकडे असणार आहे आणि या 2025च्या या घडामोडीवर आधारितच परीक्षेला प्रश्न विचारले जातील। त्यामुळेच महत्त्वाच्या घडामोडी आपण या ठिकाणी कव्हर करतोय। तर आजच्या भागात काही महत्त्वाच्या घडामोडींसह मी श्रीकांत इंगळे आपल्या भेटीस आलेलो आहे। तर पाहूया थोडक्यात आणि महत्त्वाच्या घडामोडी। यात नुकताच महाराष्ट्राला अभिमान वाटावे असे एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत एका स्थळाचा समावेश करण्यात आलेला आहे, त्याबद्दल आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती घेणार आहोत। युनेस्कोनं युनायटेड नेशन्स एज्युकेशनल कल्चरल सायंटिफिक ऑर्गनायझेशन जे आहे तर या युनेस्कोच्या यादीमध्ये त्या ठिकाणी भारतातील त्यात महाराष्ट्रातील एका जागतिक वारसा स्थळ मराठा लष्करी लँडस्केप जे आहे तर त्याचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। एकूणच हे आता भारतातील 44वे जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याची नोंद घेण्यात आलेली आहे। तर या वारसा स्थळाच्या यादीत जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये त्या ठिकाणी एकूण महाराष्ट्रात किती वारसा स्थळे आहेत हे आपल्याला या माहितीच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। मध्ये महत्त्वाचे तो एक महत्त्वाचा भाग असेल। आणि दुसरं म्हणजे जी काही आता छत्रपती शिवाजी महाराजांची आपले काही जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांचा जो समावेश नव्याने करण्यात आलेला आहे त्याला लष्करी मराठा लँडस्केप जे नाव देण्यात आलेलं आहे त्याबद्दलची माहिती घेऊ। परीक्षेमध्ये मित्रांनो साधारण आपल्याला एक क्वेश्चन असतो की या नव्या ज्या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला त्यात जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आलेल्या जे काही किल्ले आहेत त्यापैकी कोणते आहेत किंवा त्यात कोणत्या किल्ल्याचा समावेश नाही अशाही प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो आणि म्हणूनच आपल्याला ती सर्व किल्ले माहिती असणं आवश्यक आहे। त्यामुळेच आपण याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेऊया। तर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत एकूण 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला, त्यातल्या 11 जे आहेत तर ते महाराष्ट्रातील आहेत आणि एक किल्ला तो तामिळनाडू या राज्यामध्ये येतो। तर ते कोणते आपण थोडक्यात पाहूया। युनेस्कोची संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक सांस्कृतिक संघटना म्हणजेच काय युनायटेड नेशन्स, त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा मित्रांनो, माहिती पाहिजे युनेस्को बद्दल। युनेस्कोचं लॉंग फॉर्म काय, कदाचित परीक्षेत तेही विचारलं जाऊ शकतं, ते माहिती असं आपल्याला युनायटेड नेशन्स इंग्रजीत मी मेन्शन करतोय युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, त्यानंतर एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन जे आहे तर पुन्हा एकदा आपण सविस्तर त्याचं पाहूच पुढे लॉंग फॉर्म व्यवस्थित। तर त्यामध्ये आहेत तर त्याचा समावेश जो करण्यात आलेला आहे त्या किल्ल्यांबद्दल माहिती घेऊ। ती कोणकोणती किल्ले आहेत या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत ज्यांचा समावेश झालेला आहे त्यात रायगड एक आहे, त्यानंतर राजगड गड किल्ले जे 11 आहेत ते पाहूया। राजगड, त्यानंतर महाराष्ट्रातील 11 प्रतापगड, पन्हाळा आहे शिवनेरी, लोहगड, त्यानंतर साल्हेर सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, हे एकूण 11 महाराष्ट्रातील हे गड किल्ले जे किल्ले आहेत आपल्याला त्यांच्याबद्दलची माहिती असणं गरजेचंच आहे। लक्षात घ्या यापैकी कोणतं नाही हे परीक्षेत विचारलं गेलं, कोणत्या किल्ल्याचा समावेश नाही तर ते विचारलं जाऊ शकतं, म्हणून हे सर्वच आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे। त्यानंतर एक जो तामिळनाडूतील आहे तो कुठल्या राज्यातील आहे हाही प्रश्न असू शकतो किंवा कोणता आहे हाही क्वेश्चन असू शकतो। तर तो खांदेरी 10 आणि 11 खांदेरी हे महाराष्ट्रातील आहेत आणि या महाराष्ट्रातील 11 हे आहेत। आणि त्यानंतर दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला तामिळनाडूतील जंजी किल्ला हा 12वा किल्ला, एकूण 12 गड किल्ल्यांचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे या जागतिक वारसा यादीमध्ये। 12वा किल्ला तामिळनाडूतील जंजी, कोणत्या ठिकाणचा कोणता किल्ला हे माहिती असावं। 12वा 11 जे आहेत ते मात्र आपल्या महाराष्ट्रातील किल्ले त्यांच्या गड किल्ल्यांचा या ठिकाणी जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे, त्याला दर्जा देण्यात आलेला आहे। एकूण 12 किल्ले। पुढे माहिती घेऊया या टॉपिक बद्दल पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या। तर ज्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला त्या युनेस्को बद्दल थोडक्यात जाणून घेऊ। तर संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक, इथं प्रॉपर नाव आलेलं आता पहा, सांस्कृतिक संघटना UNESCO म्हणजेच काय युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल आणि ऑर्गनायझेशन हे माहिती असू द्या लॉंग फॉर्म याचं। तर युनेस्को जे 1972 या वर्षी स्थापन झालेल्या या युनेस्कोच्या जागतिक वारसा अधिवेशनात स्वाक्षरी करणाऱ्या देशांना त्या ठिकाणी नामांकित केलेल्या सांस्कृतिक आणि
नैसर्गिक वारशांसाठी उत्कृष्ट वैश्विक मूल्य असलेल्या जागतिक वारसा स्थळ यामध्ये जर भारतातील संख्या पाहायला गेली सध्याला जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये तब्बल 44 स्थळे भारतातील या ठिकाणी ऍड झालेली आहेत. आताच 2025ला आपल्या किल्ल्यांचा जो समावेश करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील, तर त्यांच्या समावेशासह एकूण 44 त्या ठिकाणी जागतिक वारसा स्थळ आहेत. 44 कोणते हे आपल्या परीक्षेला निश्चितपणे विचारले जाणार नाहीत. मात्र या आता महाराष्ट्राच्या किल्ल्यांचा त्यात समावेश झाला असल्या कारणाने महाराष्ट्रातील कोणकोणते आहेत ती मात्र आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ती यादी आपण पुढे मेन्शन केलेली आहे, ती देखील आपण पुढे पाहणार आहोत. सांस्कृतिक वारसा म्हणजे नेमकं काय आहे हे देखील याची माहिती थोडक्यात दिलेली आहे. तुम्ही मित्रांनो हे आपल्याला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करून घेण्यात आलेला आहे. याचा अर्थ काय, मग नेमकं वारसा स्थळ काय हे माहिती असणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. त्यामुळे त्याची माहिती दिलेली आहे. स्क्रीनशॉट काढू शकता मित्रांनो, व्यवस्थितरित्या रीड करून घ्या. नेमकं काय हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपण रीड करून घेऊ एकदा. ओके. सांस्कृतिक वारसा म्हणजे स्मारके, जसे की स्थापत्य कलाकृती, स्मारके, शिल्पे किंवा शिलालेख, इमारतींचे गट, स्थळे, पुरातत्व स्थळांसह नैसर्गिक वैशिष्ट्ये, भौतिक आणि जैविक रचनांचा त्यात समावेश, भूगर्भीय आणि भौतिक रचना, त्यात प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह आणि विज्ञान संवर्धन किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची असलेली नैसर्गिक स्थळे नैसर्गिक वारसा परिभाषित केली जातात. भारताने 14 नोव्हेंबर हे लक्षात घ्यायचे 1977 ओके 14 नोव्हेंबर 1977 रोजी या अधिवेशनाचा स्वीकार केलेला आहे आणि ज्यामुळे आपले स्थळे त्या ठिकाणी या यादीमध्ये समावेश होण्यास पात्र ठरू लागली होती. आणि त्यानंतर आज तागायत टिल 2025 पर्यंत 2025 पर्यंत या गड किल्ल्यांपर्यंत म्हणजे जुलै 2025 पर्यंत म्हणून आपण त्या ठिकाणी एकूणच आपल्या 44 स्थळांचा या जागतिक वारसा यादीत समावेश आहे. नेमका समावेश झाल्याच्या नंतर काय केलं जातं, म्हणजे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे म्हणजे नेमकं काय, तर एकूणच ज्या स्थळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची दखल घेतली गेली आहे त्या ठिकाणांना त्या ठिकाणी संयुक्त म्हणजे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत ज्या समावेश करण्यात आलेला आहे त्याला युनेस्कोच्या वतीने त्या ठिकाणी आर्थिक सहाय्य देखील केलं जातं. पर्यटनासाठी वाव मिळतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पर्यटन करण्यासाठी म्हणजे पर्यटक स्थळ म्हणून त्या ठिकाणी अनेक लोक व्हिजिट करतात आणि त्यामुळे त्याचं महत्व वाढलं जातं. ओके. त्यामुळे त्याची दखल आता नुकतीच महाराष्ट्रातील एका स्थळाची घेण्यात आलेली आणि ते 44वे वारसा स्थळ म्हणून घोषित केलं गेलं. यस, इथं आहेच पुढं युनेस्कोचे एकूणच भारताची 44वे युनेस्को वारसा स्थळ महाराष्ट्रातील 11, तामिळनाडूतील 1 किल्ल्यांचा समावेश असलेले मराठा लष्करी भूदृश्य स्थळ 2025 जुलै 2025 मध्ये ते करण्यात आलेलं आहे, जे आता भारताचं 44वे स्थळ, ज्याची माहिती आपण पहिलेच सांगितलेलं आहे. कितवं स्थळ तेही लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. एकूण 44 स्थळ त्यापैकीच आताच लेटेस्ट ऍड झालेलं कितवं आहे हे माहिती असावं. आणि गड किल्ले जे आहेत किल्ल्यांचा ज्या समावेश करण्यात आलेला आहे त्यांची यादी आपण मेन्शन केली ते आपल्याला माहिती असणं प्रथमतः महत्वाचं म्हणजे आहे ते. त्यानंतर पुढे महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. म्हणजे तब्बल आपल्याला 44 भारतातील माहिती असावीच का, तर तो काही म्हणजे त्याची काही आवश्यकता नाही. मात्र एकूण महाराष्ट्रातील संख्या माहिती असावी आणि त्याचबरोबर एकूण किती जागतिक वारसा स्थळांमध्ये महाराष्ट्रातील किती आहेत हे आपल्याला नोट करणं गरजेचं आहे. त्यापैकी एकूण आपल्याला आकडेवारीच्या स्वरूपात या ठिकाणी दिसत आहेत तर 7 स्थळांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यापैकी अजंठा लेणी 1, त्यानंतर वेरूळ लेणी, एलिफंटा लेणी, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, त्यानंतर व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स आणि पश्चिम घाट, तसेच लास्ट वन मराठा लष्करी लँडस्केप या नावाने जे 12 किल्ल्यांचा समावेश झाला तर त्याला नाव देण्यात आलेलं आहे मराठा लष्करी लँडस्केप. ओके, हे लक्षात ठेवायचं आपल्याला नाव, ज्याचं 7वं महाराष्ट्रातील ठरलेलं आणि त्याचबरोबर भारतातील एकूण 44वे वारसा स्थळ म्हणून त्याची आता नोंद घेण्यात आलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे म्हणजे महाराष्ट्रातील किती आहेत आकडेवारीच्या स्वरूपात माहिती पाहिजे. ते आत्ताच का, त्याचं एक कारण की आता महाराष्ट्रातील यादीत त्यात महाराष्ट्रातील एका स्थळाचा त्यात समावेश झाल्यामुळे आता महाराष्ट्रातील किती असाही प्रश्न परीक्षेमध्ये आकडेवारीच्या स्वरूपात वन लाईनर क्वेश्चन विचारला गेला तर तोही माहिती असावा. महाराष्ट्रातील एकूण किती वारसा स्थळे आहेत ज्यांचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे तर एकूणच 7 हे आकडे माहिती पाहिजेत. किंवा महाराष्ट्रातील स्थळाचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करता येत नाही असाही प्रश्न असेल किंवा येतो 3 पर्याय असतील आणि वरील सर्व 4था असेल तर यासाठी ही यादी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर प्रश्न उत्तरच्या स्वरूपात पहा म्हणजे प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात आणि प्रश्नांचं उत्तर देत असताना आपल्याला कुठल्या अँगलने विचार करावा लागतो हा भाग महत्वाचा असल्या कारणे आपल्याला त्या पद्धतीने त्याचा विचार करून त्या प्रश्नांची उत्तरे देण्याकरिता ही माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण त्या पद्धतीने इथे मेन्शन करतोय. तुमच्या एवढ्या लक्षात आलं असेल आता की 7 महाराष्ट्रातील एकूण 44 कोणतं, त्यामध्ये कोणत्या किल्ल्यांचा समावेश आहे हे सर्व माहिती घेतली. कशा पद्धतीने युनेस्को ते ठरवतं त्यानुसार त्याचे आपण ते पाहिलेलं आहे. 77 मध्ये त्या ठिकाणी
भारतानं देखील भारताचा समावेश दिसून येतोय. कधी यस 14 नोव्हेंबर मागे थोडंसं तुम्ही पुन्हा एकदा डेट ती 14 नोव्हेंबर 1977 पासून याचा भाग भारत झालेला आहे. त्यानंतर 44 स्थळे भारतातले आपल्याला दिसून येत आहेत आणि याची सुरुवात मागे आपण पाहिलं होतं. इथे 1972 पासून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात येतं काही स्थळांना आणि 77च्या पुढं आपल्याला दिसून येतात की भारतातील किती स्थळे त्या ठिकाणी आहेत. अशा पद्धतीने तो टॉपिक आपण तो या ठिकाणी पाहिलेला आहे जागतिक वारसा स्थळांच्या बाबतीत. यानंतर नेक्स्ट वन महत्वाचा आणि क्रीडा घडामोडीबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी भारताची मान अभिमानाने उंचवण्याचं काम महाराष्ट्राच्या नागपूरकर दिव्या देशमुखने केलेलं आहे. मित्रांनो, नुकत्याच जॉर्जिया या देशात झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक वर्ल्ड कप बुद्धिबळची वर्ल्ड कप स्पर्धा जी पार पडली आहे त्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याची किमया दिव्या देशमुखने केलेली आहे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय या स्पर्धेमध्ये जागतिक स्तरावर ही स्पर्धा वर्ल्ड कपची स्पर्धा जिंकणारी ती भारताची पहिलीच महिला ठरलेली आहे. या कारणास्तव या स्पर्धेचं विजेतेपद दिव्याच्या करिता महत्वाचं ठरत आहेच, मात्र त्याचबरोबर आपल्यासाठी परीक्षेकरिता महत्वाचं असेल कारण परीक्षेमध्ये त्याविषयीचे क्वेश्चन कशा प्रकारे येतील त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी या टॉपिकची माहिती घेणार आहोत. तर दिव्या देशमुख चेस मास्टर म्हणून आपण वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी तिने हा किताब पटकावलेला आहे. वर्ल्ड कप स्पर्धा विजेती मिळवणारी पहिली भारताची महिला त्या ठिकाणी ती ठरलेली आहे आणि या स्पर्धेविषयी काही बारकावे आपण जाणून घेऊया. मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणेच स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाली, अंतिम फेरीत दिव्याने कोणाचा पराभव केलेला आहे, त्याचबरोबर दिव्याला किती बक्षीस देण्यात आलेलं आहे, ही सर्व माहिती जी आहे तर अशी या ठिकाणी या स्पर्धेच्या विजेतेपदाबद्दल आपण नोट करून घेऊ. या किताबाबरोबरच दिव्या देशमुखनं त्या ठिकाणी भारताची 88वी ग्रँड मास्टर म्हणून हा देखील मान तिने मिळवलेला आहे. ओके, 88वी ग्रँड मास्टर देखील ती ठरलेली आहे. हा एक भाग भारताची त्याबद्दलची माहिती थोडक्यात घेऊया. दिव्या देशमुख ही विजेती, ओके विजेती, यस, बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेत दिव्या देशमुख ही विजेती ठरलेली आहे. भारताच्या 19 वर्षीय दिव्या देशमुखने महिलांच्या बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपली सहकारी कोनेरू हम्पी, हे लक्षात ठेवायचं नाव, कोणाचा पराभव केला, टायब्रेक मध्ये तिचा पराभव करीत विजेतेपद त्या ठिकाणी या स्पर्धेचं मिळवलेलं आहे. अंतिम फेरीत देखील भारतीय खेळाडूच होती हे लक्षात घ्यायचं आहे. पहिल्यांदाच अशा एक विक्रमही त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे भारताच्या म्हणजे महिला खेळाडूने आजतागायत वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं नव्हतंच, मात्र पहिल्यांदाच यावेळेस विजेतेपद मिळवत असतानाच अंतिम फेरीत अपयशाला देखील त्या ठिकाणी भारतीयच खेळाडू होती, तेही लक्षात घ्या, ते महत्वाचं. कोणाचा पराभव करून असाही प्रश्न आला किंवा उपविजेती कोण ठरली. काही वेळेला काय होतं मित्रांनो, परीक्षेमध्ये आपण तो क्वेश्चन व्यवस्थित पाहत नाही कारण त्यावरती आपण तेवढं म्हणजे गांभीर्याने जर घेतलं नाही त्या प्रश्नाला किंवा आपलं उत्तर चुकीचं ठरू शकतं. ते कशा पद्धतीनं मी थोडंसं उदाहरणादाखल मेन्शन करतो. परीक्षेत असाही प्रश्न येऊ शकतो तिथे तुम्हाला की 2025 मध्ये वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेचं उपविजेतेपद कोणी पटकावलं. मग दिव्या देशमुख पहिलाच पर्याय असेल, मात्र विजेतेपद आणि उपविजेतेपद यामध्ये आपली गल्लत होते. आपण उपविजेतेपद हे शब्द व्यवस्थित न वाचल्या कारणाने त्या ठिकाणी आपण आन्सर चुकीने लगेच दिव्या देशमुख असं देऊन जातो कारण आपल्याला ते नाव माहिती असतं पर्टिक्युलरली, परंतु उपविजेतेपद असा शब्द असला किंवा कोणाचा पराभव केला तर ते त्यावेळेस सोपं जाईल. मात्र उपविजेतेपद आणि विजेतेपद यामध्ये मात्र आपली गल्लत होते, ते आपल्याला होऊ द्यायची नाही. म्हणूनच कोनेरू हम्पी हे नाव आपल्याला या ठिकाणी दिव्या देशमुख सोबतच लक्षात ठेवायचं आहे. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय महिला होण्याचा मान तिने मिळवलेला आहे. पहिली भारतीय महिला, ओके, पहिली भारतीय महिला हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. पहिली भारतीय महिला तिने या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. विशेष म्हणजे ग्रँड मास्टर किताबही तिने या ठिकाणी मिळवलेला आहे. महत्वाच्या स्पर्धा ज्या असतात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी काही गुणही असतात चेसच्या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्याची स्पर्धा जिंकली की त्याला ग्रँड मास्टर हा किताब त्या ठिकाणी दिला जातो. ती भारताची एकूण कितवी ग्रँड मास्टर ठरली तर 88वी ग्रँड मास्टर ठरली आणि हम्पी त्याचबरोबर द्रोणावली, हरिका आणि आर वैशाली, ओके, यांच्यानंतर चौथी भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरलेली आहे. म्हणजे ग्रँड मास्टर किताब पटकावणारी चौथी भारतीय बुद्धिबळ म्हणजे चौथी भारतीय महिला खेळाडू ती ठरली. हम्पी, द्रोणावली, हरिका आणि वैशाली यांना ही कामगिरी आधी करता आली होती. दिव्या ही मूळची नागपूर या ठिकाणची आहे, ओके, महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणचं ते प्रतिनिधित्व करते. तसेच स्पर्धा लक्षात घ्या. आता हे आपल्याला बऱ्याच जणांना हा प्रश्न माहिती असल्या कारणाने कदाचित ते असाही क्वेश्चन विचारतील ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली, त्यामुळे आपल्याला तेही माहिती असणं गरजेचं आहे. तर जॉर्जिया बातुमी या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बातुमी म्हणा किंवा बाटुमी असे त्याचा उच्चार होतो, कोणताही नोट करा. तर जॉर्जिया देश लक्षात ठेवायचा. या देशामधील बातुमी या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि या स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलं असल्या कारणाने दिव्याला तब्बल $50,000 त्या ठिकाणी बक्षीस
जाहीर करण्यात आलेलं होतं. तर उपविजेत्या हम्पीला त्या ठिकाणी $35,000 या ठिकाणी बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. एकूणच विजेतेपदाला किती, उपविजेतेपदाला किती बक्षीस मिळालं हे आपण या ठिकाणी या माहितीच्या निमित्त मेन्शन केलेलं आहे. याचबरोबर पुढचा एक पॉईंट महत्वाचा असेल, या स्पर्धेमध्ये या विजेतेपद मिळवल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्या ठिकाणी दिव्या देशमुखला 3 कोटीचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने 11 लाख रुपयांचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं. ज्याप्रमाणे आपण ह्या बक्षिसांबद्दल इथे मेन्शन केलेलं आहे, लक्षात घ्या. $50,000 त्या ठिकाणी विजेतेपदासाठी तिला मिळालं, ओके, चेस संघटनेकडनं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि हम्पीला $35,000. त्यानंतर महाराष्ट्रातला आपण पाहूया. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राच्या वतीने बक्षीस टायटल देऊ आपण थोडक्यात शॉर्टमध्ये इथे समजून घेण्यासाठी आपल्याला. तर महाराष्ट्र शासन किती, महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिव्या देशमुखला 3 कोटी आकडेवारीच्या स्वरूपात ते विचारलं जातं किती कोटी रुपये त्या ठिकाणी बक्षीस महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे, त्यामुळे ते माहिती असावं. 3 कोटी रुपये आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र शॉर्ट मध्ये तो बुद्धिबळ, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना जी आहे तर त्यांच्या वतीने दिव्या देशमुखला त्या ठिकाणी 11 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. ओके, तर असे एक महत्वाचे बक्षीस ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळवल्याच्या नंतर त्या बक्षिसासोबतच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने जे बक्षीस देण्यात आलं होतं दिव्या देशमुखला ते इथे आपण नमूद केलेलं आहे. कोणाचा पराभव केला? ओके, पहिलीच महिला ठरली. हे काही प्रमुख प्रश्न विचारले जातील, त्याचा फक्त रिव्हिजन करतो. त्यानंतर स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली, कितवी ग्रँड मास्टर ठरली, कोणत्या ठिकाणची आहे दिव्या देशमुख, आणि महिलामध्ये तिने ग्रँड मास्टर किताब मिळवणारी 4 महिलांचा उल्लेख केला होता, त्यांची नावे दिलेली आहेत. आणि त्याचबरोबर हे बक्षीस शेवटचा टप्पा, एवढी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. एक महत्वाचा टॉपिक, दिव्या देशमुखला नुकतंच वर्ल्ड कप स्पर्धेत बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळालं असल्या कारणाने. यानंतर मित्रांनो एक नियुक्ती घेऊ महत्वाची, पुढचा टॉपिक असेल तो महत्वाचा आजच्या भागातला, तो म्हणजेच नुकतंच राज्याच्या 6व्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी त्या ठिकाणी डॉक्टर नितीन करीर यांची निवड करण्यात आली. याआधी नितीन करीर हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. यावर्षी 2025 मध्ये एप्रिल महिन्यात खरं तर राज्याच्या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी त्या ठिकाणी मुकेश खुल्लर यांची निवड करण्यात आलेली होती. मात्र त्यांचं आकस्मिक निधन झालं आणि जुलै महिन्यामध्ये म्हणजे 2-3 महिन्यात हा पद रिक्त होतो त्यांच्या निधनानंतर. आणि त्यानंतर या ठिकाणी या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नितीन करीर यांच्या नावाची घोषणा जुलै महिन्यात करण्यात आली होती, लेटेस्ट म्हणजे आता. त्यामुळे ही नियुक्ती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पदावर असतानाच एका व्यक्तीचे निधन झालं आणि लगेचच दुसऱ्या व्यक्तीची त्या ठिकाणी निवड करण्यात आल्यामुळे हा टॉपिक थोडासा चर्चेत, आणि तो नियुक्तीमुळे तो म्हणजे एक नवी नियुक्ती, त्यामुळे तो महत्वाचा आहे परीक्षेत, तो आपल्याला नोट करायचा आहे. त्याबद्दलचे काही बारकावे या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊया. राज्याच्या 6व्या मुख्य म्हणजे वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी डॉक्टर नितीन करीर तुम्हाला दिसत आहे चित्रात, त्यांची निवड झाली, जे राज्याच्या मुख्य सचिव म्हणून देखील त्यांनी आधी काम पाहिलेलं आहे. हा वित्त आयोगाबद्दल थोडक्यात समजून घेऊ. वित्त आयोगाचं नेमकं काम काय असतं, तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्याचबरोबर राज्य सरकार यांच्यातील वित्तीय समतोल साधण्याचं काम हा वित्त आयोग करीत असतो. ओके, तुम्हाला तो पॉलिटीमध्ये म्हणजे तुम्ही ज्यावेळेस राज्यशास्त्राविषयी अभ्यासता त्यावेळेस तुम्हाला तिथे तो येणारच आहे. मात्र आता करंटमध्ये हा त्याशी रिलेटेड आपल्याला म्हणजे महत्वाचा ठरेल, कारण तो आता एक नियुक्ती झाली असल्या कारणाने त्या वित्त आयोगाबद्दल थोडक्यात माहिती घेणं गरजेचं आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकार यांच्यातील वित्तीय समतोल साधण्याचं काम हा वित्त आयोग करतो. त्या वित्त आयोगाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ आपण. ओके, तर अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली, 6व्या वित्त आयोगाबद्दल चाललंय आपल्याला, लक्षात घ्या. परत टायटल न लिहिता मागे आहेच ते. तर 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर. यस, पहिला पॉईंट नितीन करीर. कोण अध्यक्ष, सरळ साधा प्रश्न एक विचारला गेला तर तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काही आणखीन भरपूर अशा नियुक्त्या 2025 या वर्षातील तुमच्या पुढे येणार आहेत, त्यामुळे आपल्याला कोणत्या ठिकाणी कोणाची निवड झाली हे माहिती असणं आवश्यक आहे. जसं की आता इस्रोचे अध्यक्ष कोण, DRDOचे अध्यक्ष कोण, RBIचे गव्हर्नर कोण, त्यानंतर आता 6व्या वित्त आयोगाचे राज्य 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, हे अशा काही नियुक्त्या प्रामुख्याने पुढे येतील. त्यावेळेस मात्र नावात कन्फ्युजन होतं, त्यामुळे आपल्याला ते सर्व बाबी व्यवस्थितरित्या माहिती, सर्वांच्या नियुक्त्या एक आता पॉईंट नोट करतो त्यावेळेस आपल्याला ते सोपं जातं. मात्र ज्यावेळेस सविस्तर अशा सर्व नियुक्त्या आपल्या समोर आल्याच्या नंतर आपण त्याचं रिव्हिजन करीत असताना मात्र कन्फ्युजन होतं, नेमकं कोणत्या संस्थेच्या किंवा कुठल्या आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली, यामध्ये मात्र कन्फ्युजन मुळेच आपल्याला ते टाळायचं आहे आणि याचं रिव्हिजन व्यवस्थित करायचं आहे. ओके, तर अध्यक्ष नितीन करीर यांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. ओके, त्यानंतर महत्वाचा पॉईंट काय असेल याबद्दलची, तर या 6व्या वित्त आयोग जो आहे, राज्य वित्त आयोग, राज्य वित्त आयोग
याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. तर याची जी स्थापना आहे ती आपल्याला माहिती असावी. स्थापना कधी झाली तर 1994 या वर्षी. ओके, 6व्या वित्त आयोगाची स्थापना 1994 या वर्षी झालेली आहे. तर त्याच्या संदर्भात थोडक्यात माहिती तर कशानुसार तर 73व्या घटना दुरुस्तीनुसार. ओके, 73व्या घटना दुरुस्तीनुसार त्या ठिकाणी केंद्राच्या धर्तीवरती राज्यातही वित्त आयोग स्थापन केला जावा असं सांगण्यात आलं आणि या 73व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली. रिलेटेड कलम लक्षात ठेवायचं आपल्याला, याशी हे लक्षात ठेवा. वित्त आयोगाशी कलम रिलेटेड 280 हे माहिती असावं. ओके, स्थापना 1994, 73व्या घटना दुरुस्तीनुसार. ओके, महत्वाचे पॉइंट जे परीक्षेला विचारले जातात. आता करंटकडनं थोडंसं पॉलिटिकडे येतोय असंही लक्षात घ्या आणि तो टॉपिक अभ्यासात असल्या कारणास्तव हेही महत्वाचं असल्यामुळे ही माहिती आपल्याला घेणं गरजेचंच आहे. तुम्हाला पॉलिटीमध्ये देखील तो परत एकदा रिपीट होईलच तो अभ्यासात असताना. ओके, त्यानंतर स्थापना झाली 94ला, 73व्या घटना दुरुस्तीनुसार कलम रिलेटेड 280. तर पहिले अध्यक्ष कोण, म्हणजे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. ओके, राज्य मेन्शन करतोय, राज्याच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. केंद्रातही वित्त आयोग आहे तर केंद्रीय वित्त आयोग ते आपण नंतर पाहणारच आहोत, म्हणजे ज्याच्या नियुक्तीबद्दलचे. मात्र सध्या कन्फ्युजन नको, दोन्हीमध्ये गडबड आलेला नको, त्यामुळे राज्य वित्त आयोगाबद्दल सविस्तर असं जाणून घेऊ सुरुवातीला. तर राज्याच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष शांताराम घोलप हे होते. ओके, शांताराम घोलप. येस, आणि या आधी नितीन करेर यांच्या आधी कोणाचं निधन झालं होतं, कोणाच्या जागेवरती निवड झाली, मुकेश खुल्लर. ओके, मुकेश खुल्लर यांचं निधन झालं आणि त्यांच्या जागेवरती कोणाची निवड झाली, मग नितीन करेर यांची निवड झाली 6व्या वित्त आयोगाची. थोडक्यात सविस्तर ही माहिती म्हणून आपण याबद्दलची. आणि क्वेश्चन आलाच, पहिले अध्यक्ष कोण, स्थापना कधी झाली, कुठल्या घटना दुरुस्तीनुसार, पॉलिटीमध्ये जर क्वेश्चन आला, कलम रिलेटेड तेही माहिती आहे. ठीक आहे, आधी मुकेश खुल्लर होते आणि त्यांच्या निधनानंतर नितीन करेर, पहिले शांताराम घोलप. ही सविस्तर अशी माहिती आपल्याला या न्याय नियुक्तीबद्दल असणं गरजेचं आहे, जी नियुक्ती नुकतीच जुलै महिन्यात करण्यात आलेली होती. तर येस, तर या पद्धतीने आपण अशाच प्रकारे पुढे काही महत्वाच्या घडामोडींचा आढावा त्या ठिकाणी घेणार आहोत मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबू. काही नियुक्ती असतील किंवा जागतिक वारसा स्थळाचा एक टॉपिक घेऊन आपण आलो होतो, आणि क्रीडा घडामोडी महत्वाचे टॉपिक, ज्याचं तुम्हाला व्यवस्थित 3च टॉपिक आहेत आजच्या भागात, त्यामुळे व्यवस्थित पुन्हा एकदा पहा हा व्हिडिओ. त्यानंतर कुठं काही राहिलं असेल तर ते नोट करा. तुमचं आपण जरी फास्ट घेत असलो तरी त्या ठिकाणी तुम्हाला नोट करायला टाइम आहेच. पुढे एकदा पाहून ते नोट करत चला आणि त्याचं रिव्हिजन करा. ह्या ज्या सर्व घडामोडी असणार आहे तुमच्या समोर, त्यानंतर त्याच्यावरती टेस्ट आपण घेणार आहोत, हे लक्षात असू द्या. ओके, येत्या शुक्रवारी म्हणजेच पुढचा जो येणारा फ्रायडे असेल तर त्या फ्रायडेला या ठिकाणी 15 ते 20 क्वेश्चन असणार आहेत आणि तुमचा तो सराव या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. जे आपण घडामोडी या ठिकाणी अभ्यासलेलो आहोत त्यालाच अनुसरून त्यावरतीच काही क्वेश्चन त्या ठिकाणी असणार आहेत. तर मित्रांनो, आजच्या भागात इथेच थांबू. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये आपल्या नियोजित वेळ ठीक 1 वाजता. थांबूया इथेच. थँक्यू सो मच.